नमस्कार फ्रेंड्स, मी सुषमा. तर स्वागत आहे तुमचे सुषमा शर्वरीज टेस्टी फूड अँड व्लॉग्समध्ये. तर आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत व क्रिस्पी, तेलात न विरघळणारी आणि तेलकट न होणारी अशा प्रकारची आपण आज चकली पाहणार आहोत. तर एकदम साध्या आणि सोप्या भाषेत मी ही रेसिपी तुम्हाला समजावून सांगितली आहे, परंतु जे मी प्रमाण आणि ज्या पद्धतीने मी बनवली आहे त्या योग्य पद्धतीने तुम्ही जर ही रेसिपी बनवली तर तुमची चकली केव्हाच फसणार नाही किंवा तेलात विरघळणार देखील नाही. तर सर्वप्रथम तुम्ही आपल्या सुषमा शर्वरीज टेस्टी फूड अँड व्लॉग्समध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर चला आपण चकली बनवायला घेऊया. तर अशा प्रकारे एखादी परात किंवा एखादे मोठे ताट घ्यायचे, त्यामध्ये चाळणी ठेवायची. त्यानंतर जो मी हा कप दिसतोय तो 2 कप तांदळाचे पीठ त्यामध्ये घेतले आहे. ते आता आपण चाळून घेऊया. तर येथे आपले तांदळाचे पीठ चाळून झाले आहे. तर त्याच कपाने आपण 1 कप बेसन पीठ घेणार आहोत. तर 2 कप तांदळाच्या पिठासाठी 1 कप बेसन पिठाचे प्रमाण परफेक्ट आहे. तर येथे आता आपण बेसन पीठ देखील चाळून घेणार आहोत. तर येथे बेसन पीठ आणि तांदळाचे पीठ चाळून झाले आहे. आपण त्यामध्ये मसाले टाकून घेऊया. तर येथे पाव छोटा चम्मच आपण हिंग टाकले आहे, पाव चम्मच हळद, अर्धा चम्मच लाल तिखट. तर लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही येथे टाकू शकता. 1 चम्मच सफेद तीळ, हाफ चम्मच ओवा. तर आता हा आपण हातावर क्रश करून टाकून घेणार आहोत. चवीनुसार मीठ, त्याचबरोबर 1 चम्मच धने जिरे पूड. तर हे सर्व मसाले आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर येथे आपले मसाले व्यवस्थित मिक्स झाले आहेत. तर येथे आपण ज्या कपाने बेसन पीठ आणि तांदळाचे पीठ घेतले त्याच कपाने पाव कप आपण तेल घेणार आहोत. तर येथे मी मेजरिंग कप यूज करत आहे, परंतु तुम्ही घरातले कोणतेही एखादे भांडे सेट करू शकता, डब्बा किंवा वाटी, त्यानुसार तुम्ही माप घेऊ शकता. तर हे तेल आपण तडका पॅनमध्ये काढून कडकडीत गरम करून घेतले आहे. तर आता आपण हे तांदळाचे पीठ आणि बेसन पीठ जे मिक्स करून घेतले आहे त्यावरती टाकून घेऊया. तर ही आपली पहिली ट्रिक आहे आपली चकली क्रिस्पी आणि क्रंची करण्यासाठी. तर त्यासाठी हे तेल जे घेतले आहे ते परफेक्ट प्रमाणात घेतले आहे आणि असेच कडकडीत गरम करूनच घ्यायचे. आता आपण हे 1 चम्मचने मिक्स करून घेणार आहोत, कारण तेल खूप गरम आहे, हात भाजू शकतो. त्यामुळे पहिले चम्मचने मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला हाताला सोसेल इतपत झाले की आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर येथे पहा, मी दाखवल्याप्रमाणे दोन्ही हाताच्या साहाय्याने अशा प्रकारे संपूर्ण पिठाला आपण जे तेलाचे मोहन ओतले आहेत ते व्यवस्थित चोळून घ्यायचे, जेणेकरून आपली चकली क्रिस्पी व क्रंची होण्यास मदत होते. त्यामुळे ह्या पिठाला आपण जे मोहन ओतले आहे ते व्यवस्थित चोळून लावून घ्यायचे आहे. तर आपण जे प्रमाण घेतले आहे ते एकदम योग्य आहे. तर तुम्ही येथे कुठे कमी जास्त करू नका. तर 1 कप बेसन पीठ, 2 कप तांदळाचे पीठ, त्यासाठी पाव कप तेल हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे. तर पहा, आपल्या या ठिकाणी सर्व पिठाला तेल व्यवस्थित लावून झाले आहे. तर येथे पहा, अशा प्रकारे पिठाची मूठ तयार झाली की समजायचे आपले तेलाचे प्रमाण परफेक्ट आहे. जर तुम्ही येथे तेलाचे प्रमाण कमी घेतले तर चकली कडक होईल आणि जास्त घेतले तर चकली तेलकट होईल. त्यामुळे ह्या प्रमाणातच तेल घ्यायचे. तर येथे आपले पीठ आता मळण्यास घेऊया. त्यासाठी मी येथे कोमट पाणी घेतले आहे. तर पाणी कोमटच यूज करायचे, जास्त कडक यूज करायचे नाही. तर येथे आपण थोडे थोडे करून पाणी टाकून कणिक मळून घेणार आहोत. तर आपल्याला ही कणिक घट्टसरच मळायची आहे. जर तुम्ही पातळ किंवा थोडीशी सैलसर मळली तर आपली चकली तेलात विरघळण्याची शक्यता खूप असते. त्यामुळे मी दाखवेल त्याप्रमाणेच तुम्ही ही कणिक मळून घ्या. घट्टसरच मळून घ्यायची आहे आपल्याला. तर अशा प्रकारे मुठीच्या साहाय्याने ही कणिक मळून घ्यायची आहे. तर येथे पहा, आपली चकलीची कणिक मळून तयार आहे. तर एकदम घट्टसर अशी मळलेली आहे. आता आपण यावरती एक झाकण ठेवून 10 मिनिट साईडला ठेवून देणार आहोत. तर येथे 10 मिनिट झाले आहेत. आपण कणिक परत एकदा व्यवस्थित मळून घेणार आहोत. तर ही कणिक आपण 2 पार्टमध्ये डिवाइड करून घेऊया आणि एक गोळा परत व्यवस्थित मळून घ्यायचा. तर येथे चकलीच्या साच्यामध्ये बसेल अशा प्रकारे एक गोळा आपण वळवून घ्यायचा हातावरती. तर येथे चकली बनवण्यासाठी जो साचा घेतला आहे त्यामध्ये मी चकली बनवण्याची थाळी जी घातली आहे त्याची जी कडक बाजू असते ती बॅक साईडने म्हणजे खालच्या साईडने घ्यायची. त्यामुळे आपल्या चकलीला काटे व्यवस्थित पडतात. तर आता आपण यामध्ये जे पीठ घेतले होते ते व्यवस्थित दाबून असे भरून घ्यायचे, जेणेकरून आपली चकली बनवताना मध्ये तुटणार नाही. तर अशा प्रकारे व्यवस्थित भरून घ्यायचे व
व जे अर्धे उरलेले पीठ आहे त्यावरती झाकण ठेवून ते साईडला ठेवून देऊया, जेणेकरून ते कडक होणार नाही. तर आपण आता साच्याला वरचा जो पार्ट आहे तो लावून घेऊया. तर ते मी चकली बनवण्यासाठी एक ताट घेतले आहे. तर आपण त्यामध्ये आता चकली बनवायला घेऊया. तर इथे पहा, चकलीचे जे आतमधले टोक आहे अशा प्रकारे व्यवस्थित चिकटवून घ्यायचे व त्या साईडने राऊंड शेपमध्ये सर्व वेडे व्यवस्थित ओढून घ्यायचे. तर इथे पहा, आपली चकली एकदम व्यवस्थित तयार आहे, कारण आपले जे प्रमाण आपण घेतले आहे ते एकदम व्यवस्थित असल्या कारणाने आपली चकली बनवताना कुठेही तुटत नाही. तर मी तुम्हाला अजून एक चकली बनवून दाखवते. तर त्याचप्रमाणे आतमधले टोक असे चिकटवून घ्यायचे व त्या साईडने सर्व वेडे व्यवस्थित ओढून घ्यायचे. राऊंड राऊंड शेपमध्ये आपण चकली बनवून घेऊया. तर येथे पहा, आपली दुसरी देखील चकली बनवून झालेली आहे. तर अशाच प्रकारे आपण सर्व चकल्या बनवून घेणार आहोत. तर येथे पहा, आपले चकल्या सर्व व्यवस्थित बनवून झालेल्या आहेत. आपण तळण्यासाठी घेऊया. तर येथे मी तेल अगोदरच तापण्यासाठी ठेवले होते मीडियम फ्लेमवरती. तर आपले तेल मीडियम गरम झालेले आहे. आपण चकली सोडून घेऊया. तेल एवढ्याच प्रमाणात गरम पाहिजे. जास्त गरम असले तर आपली चकली सोडल्यानंतर लगेच जळेल आणि आतमधनं कच्ची राहील. त्यामुळे मीडियम गरम तेलातच आपण चकल्या सोडून घेऊया. तर चकली तेलामध्ये सोडल्या लगेच हलवायची नाही, नाहीतर चकली तुटण्याची शक्यता जास्त असते. तर येथे माझी चकली फक्त साईडला चिकटली होती म्हणून मी ती हलवली. तर चकली टाकल्यानंतर 1 मिनिटभर तरी आपण तिला हलवणार नाही. फक्त त्याच्या साईडचे तेल आपण असे हलवत राहायचे, जेणेकरून चकली वर येईल. तर येथे साईडने आपण तेल हलवून घेणार आहोत, जेणेकरून चकली आपोआप वर येईल. तर येथे आपली एक चकली वर आलेली आहे आणि आता मी दुसरी थोडीशी तेलामध्ये ओढून घेतली आहे. तर आता आपण ही चकली चेक करूयात. तर येथे पहा, ही झाऱ्याला थोडीशी कडक लागत आहे. तर आता आपण येथे ह्या चकल्या 1 मिनिटभरानंतर पलटवून घेणार आहोत, जेणेकरून दोन्ही साईडने व्यवस्थित तळली जाईल. तर येथे पहा, अजून 1 मिनिटभरानंतर आपण परत एकदा पलटवून घेणार आहोत, जेणेकरून आपली चकली आतमधनं आणि बाहेरनं दोन्ही साईडने क्रिस्पी होईल आणि व्यवस्थित तळली जाईल. तर ही सर्व प्रोसेस आपल्याला मीडियम फ्लेमवर करायची असते, त्यामुळे आपल्याला चकली तळण्यास 3 ते 4 मिनिट लागतात. तर येथे पहा, आपली चकली व्यवस्थित तळून तयार आहेत. आपण त्याचे तेल निथळून घेऊया. एका भांड्यामध्ये आता काढून घेऊया. तर अशाच प्रकारे आपण सर्व चकली तळून घेणार आहोत. तर येथे पहा, आपल्या संपूर्ण चकल्या तळून झालेल्या आहेत आणि एकही चकली आपली तेलामध्ये विरघळलेली नाही. तर येथे पहा, किती क्रिस्पी आणि क्रंची आपली चकली तयार आहे. मी तुम्हाला दाखवते. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व त्यासमोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटत जाईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.